गुरुदेव डेअरी. बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. परभणी डिस्ट्रिक्ट डेअरी फार्मर्सच्या कालच्या पोस्टमध्ये एक फोटो बघितला. गाईच्या अंगावर चामकोळे होत्या, डोळ्याच्या कडेने, मानेच्या खाली, मागं अंगावर अतिशय बेकार अशा चामकोळे होत्या. आणि एवढं होई पण तो शेतकरी काय झोपला होता काय? सोपं औषध आहे अहो, 10 रुपयाचं औषध आहे, फक्त 10 रुपयाचं औषध. पण लोक झोपा काढतात आणि पूर्ण वाया गेल्यानं ते जागे होतात. ओ असं कसं, त्याला तज्ज्ञाने उपचार करावा. तुम्ही कधी तज्ज्ञ होणार? तुम्ही तज्ज्ञ आहात, फक्त तुम्हाला बघायची सवय नाही. फक्त तुम्ही ऑब्झर्वेशन ठेवा, नजर ठेवा, तुम्ही तज्ज्ञ झालात, बाकी काही नाही. गाई मुका प्राणी आहे, बोलत नाही. त्याच्याशी बोलण्याची, संवाद ठेवण्याची पद्धत ठेवा. त्याला तुम्ही जर बघितलं दररोज 2 वेळा, तर तुम्ही तज्ज्ञ आहात. ते तुम्हाला सांगते, तुम्हाला दिसतं आहे आणि मग त्याच्यावर उपचार करायचा आहे. फार मोठी गोष्ट नाही. चामकुळी नावाचा प्रकार अशा गाठी येतात शरीराला. माझ्या पण एका गायला सगळ्या शरीरभर अशा गोळे आले होते. त्वचारोध आहे. डॉक्टर आले, अमुक कर तमुक कर, हे इंजेक्शन, थिओशिवार, होमिओपॅथी, अमुक तमक, काहीही उपयोग नाही. कुणाचंही ऐकू नका. 1ही रुपयाचं औषध करू नका. मी सांगतो तेवढं एकच औषध करा, फुकटचं, कमी होते. पण जरा थोडक्यात करा, इतकं पसरू देऊ नका. 1-2-4 चामकुळ्या झाल्या, 2-4 गाठी झाल्या, इकडे तिकडे थोडंसं दिसायला लागलं, तर फालतूक उपचार न करता, डॉक्टरला न बोलवता, डॉक्टरचं औषध न घेता, एकच औषध आहे ते तुम्हाला सांगत आहे. पण त्याच्या अगोदर हे का होतं हे सांगतो. एक त्वचारोग आहे. त्वचेचा हा रोग आहे, सगळीकडे पसरतो. अस्वच्छतेमुळे झालेला आजार आहे. आणि रक्तातील काय कमी होतं आहे? सल्फर कमी होतं आहे. रक्तातील सल्फरच्या कमतरतेने हा आजार होतो. हे काय नवीन वेगळं सल्फर आहे, थोडंसं असतं आहे. आणि त्याला एक सल्फरच्या आयुर्वेदिक गोळ्या पण मिळतात, त्या अशा आजारात द्यायच्या. रक्तशुद्धी होते. रक्त अशुद्धचा प्रकार आहे आणि मग तो त्वचेमध्ये उतरला जातो. सल्फरच्या गोळ्या देणे, मिनरल चांगलं देणे. मिनरल देत नाही तुम्ही. गाई अधूनमधून जरा डेटॉलने स्वच्छ धुणे, कधीतरी महिन्यात 4 महिन्यातून एकदा. डेटॉलचे लिक्विडनं धुवावं, नसेल तर साधं निरम्यानं धुवा. स्वच्छता एकदा करा. आणि याच्यातून जर चामकुळ्या झाल्या, 1-2-4 कुठंतरी थोड्या झाल्या, तर लगेच औषध करा. इतकं घाण होऊ देऊ नका. आता झालं आहे तरी पण सांगतो औषध. आपला खायचा सोडा आणि चुना एकत्र घ्यायचा, एवढा किती आहेत ते चमकुळ्या तेवढं खायचा सोडा आणि चुना. आणि तो काडीने किंवा ब्रशने त्या चामकुळ्यावर तेवढं लावा, इतर त्वचेवर लावू नका. चमकुळे सोडून इतर ठिकाणी लावू नका. आणि बघा, एक लय झालं असलं मोठं तर 3 वेळा लावा, 1-2 दिवसाआड, 2 दिवसाआड. नसेल तर एकाच वेळेच काम बघते. एक 10 रुपयाचा सोडा आणि एक 5 रुपयाचा चुना. एक चुन्याची डबी असते का, तसला चुना, खायचा चुना. आपण पानाबरोबर खातो तो चुना. आणि खायचा सोडाचं एक पाकिट 5 रुपयाचं, आणि ते एक 5 रुपयाचं. 10 रुपयामध्ये तुमची गाय दुरुस्त होते. बघा प्रयोग करून. कुठलं तर होमिओपॅथीचे कातडीतले इंजेक्शन, वरून इंजेक्शन, आतून इंजेक्शन काही करू नका. काय उपयोग नाही. केलं आहे, सगळं झालं करून. मग एवढंच औषध एक करा. फक्त इतर त्वचेला लावल्या थोडंसं त्याला भाजतं आहे, काय होत नाही. पण त्या चमकुळीवर तेवढं लावा. थोडं गाय छनछन नाचते, तिला आग पडते, पडू द्या, काही फरक पडत नाही. डोळ्यावर लावताना थोडंसं डोळ्याच्या कडेने बाहेरून लावा, डोळ्यात जाऊ देऊ नका. इतर भागाला काय होत नाही. काशीवर असलं तर तेवढा टिपका द्या, अंगावर असेल तर तेवढं लावा. आणि जी काय काल गाय दाखवली त्या माणसानं हा प्रयोग 1 दिवसाआड 2 वेळा 3 वेळा करून मला सांगायचं फोन करून, माझं नीट झालं म्हणून.
एवढा आत्मीसन तुम्हाला मी सांगतो हे दुरुस्त होतं आहे म्हणून. आणि अशा पद्धतीने आपलं पशुधन वाचवा. एवढं होऊ देऊ नका. थोडक्यात 2-4 चांकुळ्या झाल्या की सगळ्यांनी लक्षात ठेवा, चुना आणि सोडा लावणे काही होत नाही. तर अशा प्रकारे आपलं पशुधन वाचवा, खर्च वाचवा. फुकट डेअरी व्यवसायामध्ये माझा कन्सेप्टच आहे, फुकट, स्वस्त, कमी खर्चात तर परवडणार आहे. देणार आपल्याला 25 रुपये लिटर. काय खर्च करताय, कुठून खर्च करताय? नाही होणार. शासनाचं लक्ष नाही आहे दूध व्यवसायाकडं, दुधावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याकडं, दुधावर अवलंबून असणाऱ्या तरुणाकडं शासनाचं लक्ष नाही आहे. कृत्रिम दुधाचा महापूर आहे. चांगलं दूध लोकांना आवडत नाही. कृत्रिम दुधाचा महापूर आहे. त्याच्यामुळं चांगल्या दुधाला भावच मिळत नाही. आणि ह्या कृत्रिम दुधावर जोपर्यंत शासनाचा अंकुश बसत नाही तोपर्यंत चांगलं दूध लोक घेणार नाहीत. जे काय दूध पदार्थ आहेत ते कृत्रिम दुधाचे बनतात. त्याच्यामुळे तुमचं दूध घ्यायचं कारण आहे, दुधाचे भाव पडायचं काय कारण आहे? कृत्रिम दूध. आणि याच्याकडे शासनाचं लक्ष पाहिजे. याच्यावर भरपूर प्रपंच चालतात, भरपूर तरुण लोक याच्याकडे वळतात. शेतीचं आरोग्य, घराचं आरोग्य, माणसाचं आरोग्य सगळं ह्या दूध धंद्यावर अवलंबून आहे. पण याच्याकडे लक्ष नाही. आणि अशा कमी भावामध्ये आपल्याला सांभाळायची जनावरं, पैसे कुठून आणायचे? तर प्रत्येक गोष्ट माझी ही अनुभवाची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही ते अनुभव घ्या आणि मला फोन करा, सांगा कोणाकोणाच्या चंपोळ्या दुरुस्त झाल्या काय त्यात अवघड काहीच नाही असं सांगा. आणि नंतर पुढचा उद्याचा एक व्हिडिओ मी वैरणीच्या बाबतीत टाकत आहे, तो जरा महत्त्वाचा आहे, आवर्जून बघा.